बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। इंडियन पेस्टिसाइड्स लिमिटेड कंपनीच्या क्लोगोल्ड या तणनाशकामुळे नाशिक देवळा तालुक्यातील मेशी आणि परिसरातील लागवड केलेल्या उन्हाळी कांद्याच्या 100 एकर क्षेत्रावरील पिके या तणनाशकामुळे संपूर्ण नष्ट झाल्याचे स्पष्ट झाले आहे। या अनुषंगाने काल रात्री राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीवर संबंधित अधिकाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या व संबंधित कंपनीवर चौकशी करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे। शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचा आपला संकल्प कायम असून भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नात राहील। तणनाशकाचे 2 नमुने खाजगी प्रयोगशाळेत तसेच केंद्र शासनाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहे। यावेळी कळवण उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाले साहेब तसेच चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर हे उपस्थित होते। आयपीएल कंपनीचं कुठे मेशीला औषध मारल्यामुळे 100 एकर कांद्याचं नुकसान झालेलं आहे। त्या कांदा मी आता तिथं पाहायला आलो, तिथं कांदा जागेवर शिल्लक नाही, त्यांच्या मातीवरही परिणाम झालेला दिसतोय। तर तुम्ही ताबडतोब व्हिजिट करून त्या कंपन्या सील करायला पाहिजे ताबडतोब। ते औषधं दुकानात कुठं कुठं आहे सगळ्या दुकानातले औषधं सील करून टाका उद्याची उद्या। आणि ह्या सगळ्या कंपन्याला खाजगी आणि या ठिकाणी कोड वर्डिंग करून कोड वर्डिंग तुमच्याकडनं होईल, औषध येतील कोड तुमच्याकडनं होईल, दॅट शुड बी ए कॉन्फिडेन्शियल। त्यामध्ये कोड वर्डिंग लीक झालं तर तुमची जबाबदारी एवढं लक्षात ठेवा। हां, आणि हे सगळ्या मला तपासून 2 दिवसात पाहिजे। कंपन्यांवर बोलून कंपनीचा माल तो मध्य प्रदेशातून किंवा उत्तर प्रदेशातून येणारा माल आहे तो स्टॉक 2 दिवस स्टॉक करा, थांबवा, अजिबात माल येऊ द्या, आतमध्ये येऊ द्यायचं नाही, कळवा त्यांना ताबडतोब। आणि याचे मला रिझल्ट 2 दिवसात पाहिजे। ठीक आहे। प्रतिनिधी भाऊसाहेब हंडोरे, सिन्नर।